कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील वेताळ तालीम मंडळाच्या वतीनं वेताळ कार्तिक उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा या उत्सवाची सुरुवात गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी देवाला अभिषेक करून करण्यात आली. यानंतर पुजारी आशिष राऊत यांनी वेताळबाची खडी महापूजा बांधली. त्यानंतर सजवलेल्या पालखीत वेताळबाची उत्सव मूर्ती विराजमान करून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी कोल्हापूर भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, विकी महाडिक यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं. पालखी मार्गावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यासह मिरवणुकीत धनगरी ढोल, पी डबाक या पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. वेताळबाचे सेवक प्रदीप अपराध यांनी पालखी सोहळ्यात वेताळबाची वेशभूषा केली होती. पालखी यादव चौक, नेताजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, प्रसाद तरुण मंडळ या मार्गे पालखी पुन्हा मंदिराजवळ आली. वेताळबाच्या नावानं चांगभलच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा पालखी सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, वेताळ तालीम मंडळाचे अध्यक्ष अजित चव्हाण, उपाध्यक्ष उत्तम कोराणे, सचिव महिपतराव पांडे, माजी उपमहापौर विक्रम जरग, राजेंद्र चव्हाण, वेताळ तालमीचे सागर कोराणे, राजेंद्र साळोखे, बाबा राऊत, संग्राम राऊत, अमर राऊत, शिवाजी जाधव, सौधन अपराध, मनोज पवार, बंडा साठे, विवेक घोरपडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.